हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आपण सायन्स वनचा झिरो टू हिरो बॅच मधला सेकंड चॅप्टर बघत होतो. त्यातला आपला मॉडर्न पिरियोडिक टेबलचा स्ट्रक्चर हा टॉपिक झालेला आहे. त्यानंतर आपण बघू ग्रुप आणि पिरियड बद्दल काय स्पेशालिटी आहे आणि त्याचा ॲटॉमिक साईज जो आहे तो कसा चेंज होते, ते सगळं काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू. त्यानंतर आता बघा, सगळ्यात पहिले आपला हा जो आहे हा आहे आपला मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता मॉडर्न पिरियोडिक टेबलला लर्न कसा करायचा, लक्षात कसं ठेवायचा, याचा सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून या आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. एकदम शॉर्ट आणि सोपी ट्रिक जी आहे ते आपण तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहोत. पहा मग, आता सगळ्यात आधी हा जो आपला टेबल आहे याची काही प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर मग कोणते प्रॉपर्टी आहे? हा जो आपला ग्रुप 1 आहे याला म्हणतो आपण अल्कली मेटल. कोणता म्हणतो आपण याला? अल्कली मेटल. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला नाव याचा, अल्कली मेटल. ग्रुप 2 जो आहे हा ग्रुप 2 याला म्हणतो आपण अल्कलाइन. अल्कलाइन अर्थ मेटल. काय म्हणतो याला आपण? अल्कलाइन अर्थ मेटल. पहा, ग्रुप 1 ला काय म्हणतो आपण? अल्कली मेटल. ग्रुप 2 ला म्हणतो आपण अल्कलाइन अर्थ मेटल. तशाच प्रकारे ग्रुप हा जो 17 आहे, या 17 वाल्या ग्रुपला म्हणतो आपण हॅलोजन्स. काय म्हणतो याला आपण? हॅलोजन्स. आता हॅलोजन्स म्हणजे काय होते? तर हॅलोजन म्हणजे होते सॉल्ट क्रिएटर. जे मीठ बनवणारे आहे, सॉल्ट बनवणारे आहे, त्याला म्हणतो आपण हॅलोजन्स. कोणता ग्रुप आहे आपला? हा 17 ग्रुप. ग्रुप 18 जो आहे याला 2-3 नाव आहे. एक याला म्हणू शकतो आपण झिरो ग्रुप, एक याला म्हणतो आपण इनर्ट गॅसेस, आणि याला एक तिसरा नाव आहे तो म्हणजे आहे नोबेल एलिमेंट. नोबल एलिमेंट किंवा नोबल गॅसेस पण याला म्हणू शकतो. असे 2-3 याला नाव आहे 18 ग्रुपचे. लक्षात ठेवा, ग्रुप 1 म्हणजे होते अल्कली मेटल, ग्रुप 2 म्हणजे अल्कलाइन अर्थ मेटल, 17 म्हणजे हॅलोजन, आणि 18 म्हणजे झिरो ग्रुप किंवा इनर्ट गॅसेस किंवा नोबल एलिमेंट, नोबल गॅसेस. असे 3-4 याचे वेगळे वेगळे नाव आहे. आता पहा, त्यानंतर आता बघू आपण ग्रुप आणि पिरियड बद्दल काय अशी स्पेशालिटी असते. तर आता पहा, तुम्ही बघू शकता, हे जे आपला हा पिरियोडिक टेबल आहे, या पिरियोडिक टेबल मध्ये जर आपण पाहिलो, हा जो पहिला ग्रुप आहे याच्यामध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम असे एलिमेंट आहे. यांचा जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलो तर हायड्रोजनचा आहे 1, लिथियमचा आहे 2,1, सोडियमचा काय आहे 2,8,1, त्यानंतर पोटॅशियमचा काय 2,8,8,1. याच्यामध्ये तुम्हाला काही सिमिलरिटी दिसत आहे का? याच्यामधली सिमिलरिटी आहे का सगळ्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? तर 1 इलेक्ट्रॉन आहे. मग लक्षात ठेवायचं आहे का ग्रुप मध्ये आउटर मोस्ट शेलच्या इलेक्ट्रॉनलाच म्हणतो आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. का म्हणतो याला आपण? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. लक्षात ठेवा नाव काय? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तर मग ग्रुप मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे राहते ते कसे राहते? सेम राहते. ग्रुप मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कसे राहते? सेम राहते. कोणामध्ये? ग्रुप मध्ये. इन अ ग्रुप व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आर सेम. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय होते? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट शेल. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आर कशी राहते? सेम राहते. कोणामध्ये? ग्रुप मध्ये. म्हणजे फर्स्ट वाला ग्रुप आहे तर लक्षातही कसं ठेवायचं आहे पहा तुम्हाला. आता सेकंड जर पाहिलो आपण, सेकंड मध्ये काय 2,2, त्यानंतर 2,8,2, 2,8,8,2 अशा प्रकारे. तर पहा इथं पण किती आहे? 2. म्हणजे याच्यावरून मला असं समजत आहे का फर्स्ट वाला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये आउटर मोस्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती राहील? 1. सेकंड वाला ग्रुप आहे त्याच्यामध्ये किती राहील? 2. थर्ड वाला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये किती राहील? 3. असं नाही आहे. आता पहा 1 आणि 2 फर्स्ट वाला ग्रुप राहील. लक्षात कसं ठेवायचं आहे पहा, फर्स्ट वाला ग्रुप राहील तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1, सेकंड वाला ग्रुप राहील तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2. आता समजा का व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3 आहे तर ग्रुप थर्ड नाही, इथं ग्रुप येईल आपला 13. कोणता ग्रुप येईल इथं? आपला 13. मग लक्षात ठेवायचं आहे 1 आणि 2 राहील तर तो सेम टू सेम आहे, पण जसे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3 आले तर ग्रुप कोणता झाला? 13. आता एक एक जोडत जायचं आहे. 4 आहे तर 14, 5 आहे तर 15, 6 आहे तर 16, 7 आहे तर 17, 8 आहे तर 18. बस एवढंच आहे. ग्रुप मध्ये लक्षात ठेवायचं आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कशी राहते? सेम राहते. फर्स्ट 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ग्रुप 1, 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ग्रुप 2, 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. याचा एक आपण टेबल पण बनवू शकतो. थांबा मी पटकन तुम्हाला टेबल बनवून दाखवतो, तो तुम्हाला चांगला लक्षात ठेवायचा आहे. पहा मग, आता इथं लिहितो मी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, आणि इथं लिहितो मी ग्रुप. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ग्रुपचा कसा आपण टेबल बनवू शकतो? एकदम इझी मध्ये आपल्याला लर्न ठेवायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8
जास्तीत जास्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 8च राहू शकते. ग्रुप 1 आहे, सॉरी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 आहे तर ग्रुप 1, 2 आहे तर 2, 3 आहे तर इथं लिहायचं 10 वाढवून टाकायचे 13, 4 आहे तर 14, 5 आहे तर 15, 6 आहे तर 16, 7 आहे तर 17 आणि 8 आहे तर 18. बस अशा प्रकारचा हा टेबल जो आहे हा चांगल्या प्रकारे तुम्ही आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि हा चांगल्या प्रकारे लर्न करायचा आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि ग्रुप 1 असेल तर 1, 2 असेल तर 2, 3 पासून तर 8 पर्यंत मग 10 ऍड करायचे आहे. लक्षात राहील. ग्रुप मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कसे राहते, सेम राहते. हा पहिला तुम्ही पॉइंट जो आहे तो चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. त्यानंतर आता जर आपण पिरियड मध्ये पाहलो, ग्रुपचा जर पाहलो आपण, ग्रुप मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कसे राहते, सेम राहते. पिरियड मध्ये जर पाहलो, पहिला जर पिरियड पाहिलं तुम्ही तर हायड्रोजन याच्यामध्ये किती नंबर ऑफ शेल आहे तर एकच आहे. 1 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये म्हणजे एकच इलेक्ट्रॉन. हा वाला जरी पाहिले तुम्ही फर्स्ट पिरियड हा वाला असा, याच्यामध्ये बी 2 आहे म्हणजे एकच शेल येईल. त्याच्यानंतर इथं जर पाहू आपण सेकंड पिरियड तर मग 2,1 पाहता. पहिला पिरियड जर होता तर मग किती शेल होते, पहिल्या याच्यामध्ये पहा 1 होता मग 2 होता, म्हणजे शेल कसे होते, सिंगल शेल होती. सेकंड पिरियड जर असेल तर याच्यामध्ये काय 2,1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6, 2, 7, 2, 8. पण जर पाहलो आपण 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6, 2, 7, 2, 8, शेल किती आहे याच्यामध्ये तर 2च आहे. हे पहिली शेल झाली आणि हे दुसरी शेल झाली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना, हा प्रोटॉन न्यूट्रॉन, इथं 2 इलेक्ट्रॉन, इथं 1 इलेक्ट्रॉन, इथं 2 इलेक्ट्रॉन, इथं 2 इलेक्ट्रॉन, त्यानंतर इथं 2 इलेक्ट्रॉन, इथं 3 इलेक्ट्रॉन. ओके, पहा ना आता 1, 2, 1, 2, 1, 2, 2 शेल आहे. म्हणजे पिरियड जो आहे ग्रुप मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जसा सेम आहे तसा पिरियड मध्ये नंबर ऑफ शेल सेम राहते. काय सेम राहते, नंबर ऑफ शेल सेम राहते. पहा मग आता इथं लिहून घेऊ आपण, periods. In periods, number of shell कशी राहते, सेम राहते. नंबर ऑफ शेल कशी राहते, सेम राहते. ग्रुप मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम, पिरियड मध्ये नंबर ऑफ शेल सेम राहते. पण जसा जसा आपण समोर समोर जात जाऊ, तर मग काय होईल, आपला ग्रुप मध्ये जर पाहिलो जसं जसं आपण समोर समोर गेलो, इथं 1 शेल होती, इथं 2 शेल होते, इथं 3 होते, इथं 4 होते. मग इथं आपण लिहू शकतो ग्रुप मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तर सेम राहते पण नंबर ऑफ शेल ऍडेड, एक नंबर ऑफ शेल का होत जात आहे, ऍडेड. इथं जे आहे पिरियड मध्ये नंबर ऑफ शेल सेम आहे पण एक इलेक्ट्रॉन पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन का होत जात आहे, वाढत जात आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पिरियड मध्ये नंबर ऑफ शेल सेम अँड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे कसे होत जात आहे तर ऍडेड होत जात आहे. हे तुम्हाला 2 पॉइंट चांगले लक्षात ठेवायचे आहे. ग्रुप मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम, शेल ऍडेड. ग्रुप मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम, शेल ऍड. पिरियड मध्ये शेल सेम, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऍड. ग्रुप मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम, शेल ऍडेड इन्क्रीज होऊ शकते. आणि पिरियड मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऍडेड आणि शेल कसे राहते, सेम. शेल कसे राहते आपले, सेम. हे चांगल्या प्रकारे 2 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज भरपूर होऊ शकता समोर जाऊन. आतापासून लक्षात ठेवायचं आहे, ग्रुप मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम, जीव्ही ग्रुप मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम तर मग शेल ऍडेड. पिरियड मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऍडेड तर मग शेल सेम. शेल कसे होते, सेम होत आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पाहू नेक्स्ट. हे तर 2 टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आले असेल अशी मी होप करतो. उम्मीद पे दुनिया कायम आहे. ओके, त्यानंतर आता जर आपण पाहलो या पिरियोडिक टेबल मध्ये, एवढा तर तुम्हाला समजला का ग्रुप मध्ये जे आहे काय, ग्रुप मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम आणि नंबर ऑफ शेल का होत जात आहे, इन्क्रीज. आणि पिरियड मध्ये जे आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कसे आहे, इन्क्रीज होत आहे, नंबर ऑफ शेल कसे होत आहे, सेम राहत आहे. ओके, आता जर आपण पाहलो ग्रुप मध्ये तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम आहे पण शेल का होत जात आहे, वाढत जात आहे.
अजून एक टॉपिक पिरियड मधला आपला राहून गेला होता. जसं आता आपण म्हणलो का पिरियड मध्ये शेल कसे आहे आपले सेम आहे, पिरियड मध्ये शेल कसे आहे आपले सेम आहे. तर मग आता इथं जसं आपण ग्रुपचा लिहिलो होतो तसं आपण पिरियडचा लिहून टाकू. इथं लिहून टाकू आपण शेल आणि इथं लिहू आपण पिरियड्स. टेबल बनवणं विसरून गेलो ना आपण. पहा आता समजा का एक शेल असेल, दोन असेल, त्यानंतर आता पहा किती 1 2 3 आपण म्हणू शकतो 3 4 5 6 7. तर मग शेल समजा का एक शेल असेल तर पिरियड राहील 1, 2 शेल असेल तर पिरियड राहील 2, 3 शेल असेल तर पिरियड राहील 3, 4 शेल असेल तर पिरियड राहील 4, 5 शेल असेल तर पिरियड राहील 5, 6 असेल तर 6, 7 असेल तर 7. 7च आपले ग्रुप आहे. मग हा टेबल सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे का पिरियड्स मध्ये जेवढे नंबर ऑफ शेल आहेत तेवढ्याच नंबरचा पिरियड राहील. एखादा एलिमेंट तुम्हाला देऊन राहील त्याच्यामध्ये समजा का 5 शेल आहे तर मग कोणता पिरियड राहील तो 5वा पिरियड. 6 शेल असेल तर कोणता पिरियड राहील तो 6वा. 3 शेल असेल तर कोणता राहील तो 3रा पिरियड. ओके, हे सुद्धा तुम्हाला गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहे. आता पाहू आपण याचा ऍटॉमिक साईज. ऍटॉमिक साईज कशा प्रकारे चेंज होते तो आपण थोडंसं आपण बघून घेऊ. पहा मग आता जसं आता ग्रुप मध्ये जर पाहिलो आपण पहिल्या ग्रुप मध्ये जसा जसा ऍज वी गो, पहिले आपण कोणाचा पाहतो ग्रुपचा. पहा आता ऍज वी गो डाऊन द ग्रुप, डाऊन द ग्रुप आपण ग्रुप मध्ये कुठे जातो खाली जातो. ऍज वी गो डाऊन द ग्रुप, डाऊन द ग्रुप जसा गेलो तर पहिल्या ग्रुप मधला पहिलाच एलिमेंट पहा किती शेल आहे, 1 शेल आहे. हा प्रोटॉन असेल, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि 1 शेल. त्यानंतर दुसरा जर आपण पाहिलो दुसऱ्या याच्यात ग्रुप मध्ये जसं जसं डाऊन जातं 1 खाली गेलो तर इथं काय होता 2 शेल झाले. त्यानंतर किती झाले 3 झाले. त्यानंतर किती झाले 4 झाले. ओके, तर 3 झाले इथं 4 झाले. जर तुम्ही याच्यामध्ये पहा जसं जसं तुम्ही ग्रुप मध्ये डाऊन जाल तर एलिमेंटचा साईज, ऍटमचा साईज का होत दिसत आहे सांगा बरं. हा छोटा आहे, हा त्याच्यापेक्षा मोठा आहे, हा अजून मोठा आहे, हा अजून मोठा आहे. म्हणजे ऍज वी गो डाऊन द ग्रुप ऍटॉमिक साईज, ऍटॉमिक साईज, ऍटॉमिक साईज का होत जात आहे इन्क्रीज होत जात आहे. ऍटॉमिक साईज का होत जात आहे इन्क्रीज होत जात आहे. ही वाला गोष्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहे का जसं जसं आपण ऍज वी गो डाऊन द ग्रुप ऍटॉमिक साईज इन्क्रीजेस, जसं जसं आपण खाली जात आहोत ऍटॉमिक साईज का होत जात आहे इन्क्रीज होत जात आहे. याच्याबद्दल एकदम सोपी आहे. ग्रुप बद्दल जसं जसं आपण खाली जात आहोत नंबर ऑफ शेल का होत जात आहे वाढत जात आहे. काऊन ऍज वी गो डाऊन द ग्रुप ऍटॉमिक साईज इन्क्रीजेस बिकॉज, इथं लिहू शकतो आपण बिकॉज. काऊन वाढत आहे बिकॉज 1 शेल, एक एक शेल का होत जात आहे 1 शेल गेट्स ऍडेड. एक एक शेल का होत जात आहे आपली वाढत जात आहे. त्याच्यामुळे आपल्या ग्रुप मध्ये साईज का होत जात आहे आपला इन्क्रीज होत जात आहे, वाढत जात आहे. एक एक शेल वाढत आहे त्याच्यामुळे साईज आपला वाढणारच आहे. शेल वाढत आहे, 2 असेल तर छोटासा असेल, 3 असेल तर मोठा, 4 असेल तर मोठा, 6 7 असा असा जसा जसा मोठा होत जाईल जसे जसे शेल जास्त होत जाईल ऍटम बी का होत जाईल आपला मोठा होत जाईल. एवढा क्लिअर आहे. त्याच्यानंतर आता आपला मेन चालू होणार आहे तो म्हणजे आपला पिरियड बद्दल. ग्रुप बद्दल कोणाला काही डाऊट आहे का पाहून घ्या एकदा. जसा जसा आपण ग्रुप मध्ये ऍज वी गो डाऊन द ग्रुप शेल वाढत जात आहे तर मग साईज बी का होत जात आहे वाढत जात आहे. सिंपल पॉइंट आहे, शेल वाढत आहे साईज बी वाढत आहे. पण आता आला आपला प्रश्न पिरियड बद्दल. पिरियड बद्दल जर पाहिलो आपण पहिल्या पिरियड मधला, आता पहा आपण म्हणू इथं आपण पिरियड, पिरियड मध्ये ऍज वी गो लेफ्ट टू राईट, लेफ्ट कडून आपण कोणाकडे जातो लेफ्ट टू राईट इन पिरियड, लेफ्ट टू राईट इन पिरियड. आपण कोणाकडून कोणाकडे जातो लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, लेफ्ट कडून राईट कडे. तर मग आता लेफ्ट कडून समजा का आपण या दुसऱ्या पिरियडची गोष्ट केलो. कोणत्या पिरियडची गोष्ट करता आपण या दुसरा समजा का. दुसऱ्या पिरियड मध्ये जर पाहिलो आपण तर पहिला एलिमेंट आहे आपला लिथियम, मग आहे बेरिलियम, मग बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन असे एलिमेंट आहे. पण याच्यामध्ये जर पाहिलो आपण तर शेल तर सेमच आहे. लिथियम मध्ये बी 2च शेल आहे, बेरिलियम मध्ये बी 2च शेल आहे, बोरॉन मध्ये बी 2च आहे, कार्बन मध्ये बी 2च शेल आहे, नायट्रोजन मध्ये बी 2च आहे, ऑक्सिजन मध्ये बी 2च आहे, फ्लोरीन मध्ये बी 2च आहे, निऑन मध्ये सुद्धा 2च आहे. मग आता याचा साईज कसा राहील आपला ऍज वी गो लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. आता पहा लेफ्ट टू राईट पिरियड मध्ये जसं आपण जातो इथं होणार काय, जसं आता आपला हा पहिला असेल, इथं आपण हा पहिली शेल काढलो, हे दुसरी शेल काढलो आपण, याच्यामध्ये समजा का 2 इलेक्ट्रॉन आहे आणि याच्यामध्ये किती आहे 1 इलेक्ट्रॉन आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा काढलो,
इथं जर पाहिलो इथं आपले 2 आहे आणि इथं अजून किती आहे दुसरा 2,2 हा काय आपला 2,1 हा काय आपला 2,2 तिसरा जर काढलो आपण इथं 2 आहे आणि इथं किती राहील 1 2 3 2,3 इथं जर पाहिलो आपण तर मग इथं किती राहील 2 राहील आणि इथं 1 2 3 4 2,4 आता पहा जसा जसा आपण इकडून इकडं काढ जात आहोत तर मग तुम्हाला वाटत असेल का पहा इथं इलेक्ट्रॉन किती आहे एकच आहे इथं 2 आहे इथं 3 आहे इथं 4 आहे मग आता आपल्याला असं वाटते का इथे इलेक्ट्रॉन एक आहे आणि इकडे इलेक्ट्रॉन जास्त आहे आणि इकडे इलेक्ट्रॉन कमी आहे तर मग लेफ्ट साइड वाला जो आहे तो सगळ्यात जास्त मोठा असेल राईट साइड वाला सगळ्यात जास्त छोटा असेल असं आपल्याला वाटते पण तसा नाही राहत त्याच्या उलटा राहते ऍज वी गो लेफ्ट टू राईट इन अ पिरियड जसं जसं आपण लेफ्ट कडून राईट कडे जातो पिरियड मध्ये तर ऍटमचा साईज जो आहे तो डिक्रीज होत जाते इन्क्रीज नाही होत तो का होत जाते डिक्रीज होत जाते म्हणजे छोटा छोटा ऍटम होत जाते म्हणजे ऍटमच्या साईज मध्ये इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल किंवा इलेक्ट्रॉन जेवढे कमी आहे तेवढा ऍटमचा साईज कसा राहील मोठा राहील आणि जेवढे जास्त राहील तेवढा ऍटमचा साईज कसा राहील लहान राहील छोटा राहील जेवढा इलेक्ट्रॉन कमी तेवढा ऍटमचा साईज जास्त जेवढा इलेक्ट्रॉन जास्त तेवढा ऍटमचा साईज कमी एकामेकाच्या उलटे आहे असा होते काऊन पण तर मग असा होण्याचं कारण एकच आहे आता पहा जसं जसं आपण लेफ्ट कडून राईट कडे जात आहोत इलेक्ट्रॉन गेट ऍडेड इलेक्ट्रॉन का होत जात आहे आपले ऍडेड होत जात आहे म्हणजे इलेक्ट्रॉन जास्त होत जात आहे इलेक्ट्रॉन जर जास्त होत असेल तर प्रोटॉन सुद्धा जास्त होत जाते इलेक्ट्रॉन जर जास्त होत असेल तर प्रोटॉन सुद्धा का होत जाते जास्त होत जाते इलेक्ट्रॉन जास्त होत आहे तर प्रोटॉन सुद्धा जास्त होत आहे याच्यामुळे यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे काय आहे यांच्यामध्ये दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो बी का होत जात आहे जास्त होत जात आहे मग एकामेकाले फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकामेकाले खिचत आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्शन वाढत आहे त्याच्यामुळे साईज जो होत जात आहे कमी होत जात आहे म्हणजे इथं समजा का एक आहे ना इथे एक आहे एक एक जण खिचत आहेत ना 5-5 जण खिचत आहेत तर जोर कोणाचा जास्त लागेल तर 5 जणांचा जास्त जोर लागेल त्याच्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त होत आहे त्याच्यामुळे ऍटॉमिक साईज का होत जात आहे आपला डिक्रीज होत जात आहे ऍटॉमिक साईज का होत जात आहे आपला डिक्रीज मग लक्षात ठेवायचं आहे ऍज वी गो लेफ्ट टू राईट इन अ पिरियड आपण जसा जसा पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जात आहोत 1 इलेक्ट्रॉन इथं लिहू शकतो मी 1 इलेक्ट्रॉन गेट ऍडेड 1 इलेक्ट्रॉन गेट ऍडेड सो इथं मी लिहू शकतो 1 इलेक्ट्रॉन गेट ऍडेड सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा सो प्रोटॉन इज ऑल्सो ऍडेड प्रोटॉन इज ऑल्सो ऍडेड सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणाकोणामधला बिटवीन प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन का होत जातं इन्क्रीज ऍज अ रिझल्ट ऍटॉमिक साइज डिक्रीजेस ऍटॉमिक साइज का होत जात आहे डिक्रीजेस पहा लक्षात ठेवा जसा जसा आपण ग्रुप मध्ये खाली जातो ग्रुपचा तर टेन्शन असणार जसं जसं खाली जातो शेल वाढत जात आहे साईज बी का होत जात आहे वाढत जात आहे पण पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जर जाता आपण इन अ पिरियड इफ वी गो लेफ्ट टू राईट इन अ पिरियड 1 इलेक्ट्रॉन इज ऍडेड शेल तर सेम आहे पण 1 इलेक्ट्रॉन इज ऍडेड सो प्रोटॉन इज ऑल्सो ऍडेड प्रोटॉन बी का होत जात आहे वाढत जात आहे सो पहा प्रोटॉन बी का होत जात आहे वाढत जात आहे इलेक्ट्रॉन वाढत आहे म्हणजे प्रोटॉन बी वाढत आहे सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन ऑल्सो ऍडेड इन्क्रीजेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन का होत जात आहे इन्क्रीज होत जात आहे त्याच्यामुळे ऍटमचा साईज जो होता तो का होत जात आहे कमी कमी होत जात आहे सो ऍटॉमिक साईज डिक्रीजेस एवढा तुम्हाला चांगल्या प्रकारे बाय हार्ट म्हणा डाय हार्ट म्हणा चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे होते ऍटॉमिक साईज बद्दल आणि ऍटमचे ग्रुप बद्दल काही कॅरेक्टरिस्टिक ग्रुप आणि पिरियड बद्दल त्याच्यानंतर एक शेवटची प्रॉपर्टी राहिली आहे ते म्हणजे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ग्रुप आणि पिरियड मध्ये मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कशा प्रकारे असते ते सगळं काय आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा 2 ते 3 वेळा याला तुम्हाला पाहावंच लागेल व्हिडिओला तेव्हाच तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होईल असा एक वेळा पाल्यानं होत नाही चांगल्या कॉन्सन्ट्रेशननं 2-3 वेळा पाहाच लागेल तुम्हाला तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच